मॅथ्यू चॅप्टर 21 वर्स 18 and 19. येस, एक अंजिराचं झाड दाखवते बायबल. आमेन. सगळ्यात पहिला सिनेरिओ काय आहे की येशूला भूक लागली होती. 18 वचन काय सांगतंय? जीसस वॉज हंग्री. येशूला काय भूक लागली होती. आमेन. अँड ही वॉज लुकिंग आउट फॉर समथिंग टू ईट. आणि तो काहीतरी नाही का खाण्यासाठी शोधत होता. येशूला भूक लागली आणि काहीतरी तो खाण्यासाठी शोधत होता. आणि सडनली नाही का त्याला अंजिराचं झाड दिसलं. आमेन. आणि त्याने पाहिलं नाही का अंजिराचं झाड नाही का खूप पानं आहेत. आमेन. खूप हरियाली आहे. म्हणून तो नाही का त्याच्यावर नाही का फळ शोधण्यासाठी पुढे गेला. आणि खूप क्लोज ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याने पाहिलं की त्या झाडावर एक देखील फळ नाहीये. आमेन. त्याला ही वॉज डिझायरिंग फ्रूट बट देयर वॉज नथिंग. त्याला नाही का फ्रूट पाहिजे होतं, त्याला काहीतरी खायचं होतं कारण त्याला भूक लागली होती. आमेन. आणि ज्यावेळेस त्याला भूक लागली होती तो काहीतरी शोधत होता. आणि ज्यावेळेस तो काहीतरी शोधत होता त्यावेळेस त्याला अंजिराचं झाड सापडलं. आणि ज्यावेळेस त्याला अंजिराचं झाड सापडलं त्या अंजिराच्या झाडावर फक्त पानं होती. आमेन. दाट पानं होती. जर बायबल वाचताल तर तुम्हाला समजेल की दाट पानं होती, पण एक देखील फळ नव्हतं. एक देखील अंजीर त्या अंजिराच्या झाडावर नव्हतं. प्रिया, आमेन. तुम्ही म्हणत असाल पास्टर तुम्ही हे वचन का घेताय आज, नाही का ह्याच्यामधून काय शिकायसारखा? आमेन. आणि येशू तुम्हाला माहितीये का, एखादा व्यक्ती नाही का जेव्हा श्राप देतो त्यावेळेस तो चिडलेला असतो. त्यावेळेस त्याला नाही का तो नाराज होतो, तो चिडलेला असतो. आणि इथंच तुम्ही पाहता नाही का येशू त्या अंजिराच्या झाडाला श्राप देतो. आमेन. त्या अंजिराच्या झाडाला काय श्राप देतो येशू? मग त्याने त्याला म्हटले ह्या पुढे तुला फळ कधी न येऊ. आमेन. ह्या पुढे तुला फळ कधी न येऊ. आमेन. ह्या पुढे तुला फळ कधी न येऊ. आणि जर पुढे वाचाल तुम्ही नाही का तर ते बायबल काय सांगतं माहितीये का, ते असं रिटर्न येताना लगेच पाहतात ते झाड नाही का जळून गेलं होतं, वाळून गेलं होतं. आमेन. येशू जे बोलला ते लिटरली नाही का घडलं. आमेन. येशू जे बोलला ते लिटरली दे सॉ इट. त्यांनी पाहिलं की ते नाही का तसं घडत आहे. प्रिया, आमेन. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. याचा आत्मिक अर्थ काय घ्यावा आपण? आमेन. हे फिग ट्री किंवा हे अंजिराचं झाड नाही का एक आत्मिक दशा दर्शवतोय. प्रिया, हे अंजिराचं झाड आपली आत्मिक दशा दर्शवते. आपण कसल्या स्वरूपाचं नाही का व्यक्ती आहोत हे अंजिराचं झाड दर्शवतंय. प्रिया, आमेन. मे बी नाही का देवामध्ये येऊन तुम्ही खूप वर्षापासून नाही का चर्चमध्ये रेग्युलर येताय, बायबल वाचताय, प्रार्थना करताय, बट नाही का ज्या वेळेस नाही का फळ देण्याची वेळ असेल प्रियांनो, इतक्या वर्षापासून नाही का एखादं झाड पण नाही का कधी कितीतरी वर्षानंतर ते फळ द्यायला लागतं. ज्यावेळेस त्याची व्यवस्थित निगा राखण्यात येते त्यावेळेस नाही का ते झाड ऑटोमॅटिकली नाही का फळ द्यायला लागतं. आमेन. पण ह्या झाडाकडे नाही का त्याचा प्रियांनो त्याने नाही का फळ एक्सपेक्ट केलं पण त्याला नाही का फळ भेटलं नाही. प्रियांनो, आमेन. सो नाही का आपण कदाचित नाही का ह्या झाडाच्या ठिकाणी आपण आहोत. प्रियांनो, आमेन. सो आणि तुम्हाला माहितीये का येशू ज्यावेळेस नाही का आपल्याला घेण्यासाठी येणार आहे तो आपल्यामध्ये नाही का फळाची अपेक्षा करतो. आमेन. आपल्यामध्ये किती दान आहेत, आपण किती भूत काढतोय किंवा आपण किती भाषांमध्ये बोलतोय किंवा काय, ह्या गोष्टी घेण्यासाठी नाही येणार येतो, ह्या गोष्टी पाहण्यासाठी नाही येणार येतो. ह्या गोष्टी तर गिफ्ट आहे. आमेन. ह्या गोष्टी तर गिफ्ट आहे, पण तो तुमच्यापासून काहीतरी गोष्टींची अपेक्षा ठेवतोय. कोणती गोष्ट आहे माहितीये का जी आपल्यापासून परमेश्वर अपेक्षा केले जातात? देवाने सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात, सगळे गिफ्ट आपल्याला दिलेत. त्याने सगळ्यात पहिलं उद्धाराचं दान दिले आपल्याला. आमेन. त्याच्यानंतर नीतिमत्वाचं दान दिलंय आपल्याला. त्याच्यानंतर कृपेचं दान दिलंय आपल्याला. सगळ्या गोष्टींनी त्याने आपल्याला काय केलंय? सक्षम केलंय. मी सक्षम आहे या पृथ्वीवर. जर आपण सक्षम आहोत सगळ्या गोष्टीसाठी तर आपण नाही का फळ पण उत्पन्न केलं. आमेन. फळ उत्पन्न केलं पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की पास्टर नाही का सगळं राईट आहे, बट मी काय झाड आहे का फळ उत्पन्न करायला? आमेन. मी तर एक नाही का व्यक्ती आहे, मी तर एक नाही का पुरुष किंवा मी तर एक स्त्री आहे. आमेन. पण परमेश्वर नाही का तुमच्यापासून नाही का फळाची अपेक्षा बाळगतोय. प्रियांनो, आमेन. परमेश्वर तुमच्यापासून फळाची अपेक्षा बाळगतोय. आमेन. परमेश्वर तुम्हाला काही मागत नाही. परमेश्वर तुमच्यापासून फक्त एका गोष्टीची अपेक्षा ठेवतो, दॅट इज फळ. आमेन. फ्रूट. आपण सगळ्यांना आपले बायबल गळती करा 5:22 कडे ओपन करू.
येस, इथे काय लिहिलंय? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. आमेन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. आमेन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. सो आता येशू ज्या वेळेस नाही का पुन्हा येणार आहे प्रियांनो, त्यावेळेस आपल्यामधून नाही का फळाची अपेक्षा करतो. येस, येशू ख्रिस्त ज्यावेळेस आता रिटर्न येईल त्यावेळेस आपल्यापासून फळाची अपेक्षा करतो. आणि आपल्यापासून जे फळ मिळणार आहे, आपल्यामधून जे फळ मिळणार आहे ते हे आहे. येस, सगळ्यात पहिलं जर तुम्ही वाचाल, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ: प्रीती, आनंद, शांती. अश्विनी खुश असेल, आनंदचं नाव आहे बायबलमध्ये. प्रेज गॉड. सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, आमेन, सौम्यता, इंद्रिय दमन. आमेन. हे आत्म्याची फळ आहेत, पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळ आहेत. द्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणजे जेव्हा आत्मा तुमच्यामध्ये असेल त्यावेळेस नाही का हे फळ निष्पन्न होतं. हे फळ तुम्ही नाही का प्रोड्यूस करायला लागतं. आमेन. ज्यावेळेस व्हेन यू आर इन द स्पिरिट, ज्यावेळेस तुम्ही नाही का पवित्र आत्म्यामध्ये आहात किंवा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही नाही का फळ उत्पन्न करायला लागतं. आमेन. पवित्र आत्मा तुमच्याकडे ऑलरेडी आहे, बट तुमच्यामध्ये ही फळं दिसतात का? आमेन. तुमच्याकडे पवित्र आत्मा ऑलरेडी आहे, बट तुमच्या लाईफ मध्ये हे नाही का, हे जे नाही का गोष्टी लिहिल्या आहेत ह्या दिसत आहेत का? आमेन. सो जीसस जेव्हा येणार आहे त्यावेळेस नाही का तुमच्यामध्ये नाही का प्रीती पाहणार आहे, तुमच्यामध्ये सहनशीलता पाहणार आहे, तुमच्यामध्ये सौम्यता पाहणार आहे, तुमच्यामध्ये इंद्रिय दमन पाहणार आहे, तुमच्यामध्ये चांगुलपणा पाहणार आहे, तुमच्यामध्ये ममता पाहणार आहे, तुमच्यामध्ये विश्वासूपणा पाहणार आहे. आमेन. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉस साठी नाही का तुम्ही एक विश्वासू आहात का? आमेन. की बॉस गेला म्हणून नाही का तुम्ही एकदम चलो कुछ अभी टाइम पास करते क्योंकि कोई देखने वाला है नहीं. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुमच्या नाही का ह्या स्वभावामुळे नाही का, आपल्या ह्या स्वभावामुळे आजकाल सगळ्या ऑफिसेस मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. येस, पण जर नाही का आत्म्याच्या द्वारे जर तुम्ही नाही का ऑलरेडी फळ देणारे असाल ना, तर त्यांचा खर्च पण वाचेल सीसीटीव्हीचा. आमेन. कारण त्याला माहिती अरे हे व्यवस्थित काम करतात. समजते मी काय सांगतो? सो एखादी व्यक्ती नाही का केव्हा फळ देते माहितीये का? तुम्ही नाही का झाडाचं एक्झाम्पल घ्या. झाड कधी फळ देतं? आर्टिफिशियल. प्रेज गॉड. झाड, एखादं नाही का झाड ज्यावेळेस नाही का फळ कधी देतं माहितीये का? एक सीड असतं. आमेन. ज्यावेळेस त्याला आपण पुरतो, आमेन, आणि ते स्प्राउट होऊन वर येण्याच्या आधी नाही का आपण त्याला व्यवस्थित खत पाणी देतो. आमेन. त्याला पाणी टाकतो वेळेवर. आमेन. आणि खूप महिने, खूप नाही का वर्ष नाही का आपण ते वाट बघतो की ते नाही का बाहेर येईल, त्याच्यानंतर नाही का प्लांट होईल, त्याच्यानंतर हळूहळू नाही का ट्रीचं स्वरूप धारण करेल आणि हळूहळू मोठं ट्री होईल. आमेन. सो नाही का ह्याला खूप पेशन्स लागतो. ह्या गोष्टीला इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ पेशन्स. ह्या गोष्टीला खूप नाही का वेळ लागतो, ह्या गोष्टीला खूप पेशन्स लागतो. आमेन. सो तसं आहे आपलं जीवन. ज्यावेळेस नाही का पवित्र आत्मा आपल्यामध्ये नाही का असतो प्रियांनो, तो हळूहळू नाही का आपल्यामध्ये नाही का गोष्टी, आणि आपल्यामध्ये सपोज तुम्ही खूप रागीट आहात तर तो नाही का ज्या वेळेस तुम्ही नाही का रागात नाही का ऑपरेट होताय त्या वेळेस तो तुम्हाला नाही का सांगणार की नाही का इट्स नॉट गुड, टेक हीड, काळजी घे, नाही का स्वतःला सांभाळ. कधी कधी तुम्ही नाही का रागात नाही का व्हायलन्स करायचा, हाणामारी करायचा. बट नाही का आता ज्यावेळेस नाही का पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलाय तर तुम्ही नाही का व्हायलन्स स्टॉप केलाय. हळूहळू जसं नाही का तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये राहता प्रियानं, पवित्र आत्म्यासोबत चालता प्रियानं, हळूहळू तुमच्या मधला तो राग देखील, तो हिंसक स्वभाव देखील नाही का नष्ट व्हायला लागतो. आमेन. समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? आपल्याकडे भरपूर टेस्टिमनी आहेत नाही का बाहेर. आज नाही का आपल्या चर्चमध्ये नाही का असे भरपूर लोक आहेत जे पूर्वी नाही का गुंडगिरी क्षेत्रामध्ये होते. आमेन. पण नाही का आता जेव्हा की नाही का पवित्र आत्म्याने त्यांचं जीवन बदललंय, आमेन, ते सहिष्णू झाले, सहनशील झाले आहेत, आणि नाही का त्यांनी क्षमा केली आहे. ते नाही का तसल्या नाही का भलत्या भानगडीत पडत नाहीत, भांडणं, हाणामारी ह्या गोष्टीमध्ये वगैरे पडत नाहीत. बट पवित्र आत्मा नाही का ज्यावेळेस आपल्या मध्ये येतो त्यावेळेस तो आपल्याला नाही का आतून चेंज करायला लागतो. आमेन. सो ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असतो तो तुम्हाला इनसाइड आउट चेंज करतो, आतून बाहेर तुम्हाला चेंज करायला लागतो. आमेन. सडनली नाही का तुम्ही खूप प्रेमळ व्हायला लागता. आमेन. सडनली तुम्ही खूप नाही का केअरिंग व्हायला लागतं. सडनली तुम्ही खूप पेशंट नाही का तुमच्या जीवनामध्ये नाही का दिसायला लागतो, जसं तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर राहता प्रियांनो. सो पवित्र आत्मा तुम्हाला नाही का
मेंटेन करायला स्टार्ट करतो. आमेन. सो पवित्र आत्मा तुम्हाला नाही का मेंटेन कसं करायला स्टार्ट करतो माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही नाही का त्याचं वचन ऐकता, ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये रेग्युलर येता, आमेन, ज्यावेळेस तुम्ही प्रेयर मीटिंग्स मध्ये येता, आमेन, पवित्र आत्मा त्यावेळेस तुमच्या बरोबर संवाद करतो. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर नाही का कम्युनिकेट करतो, राईट? पवित्र आत्मा तुमच्या जीवनातल्या नाही का एरियामध्ये नाही का तुमच्याशी बोलतो. तुमच्या जीवनामध्ये नाही का ज्या क्षेत्रामध्ये नाही का चॅलेंजेस आहेत, ज्या क्षेत्रामध्ये नाही का कमी गती आहे, त्या क्षेत्राबद्दल नाही का पवित्र आत्मा तुम्हाला जाणीव करून देतो प्रियाने, की ह्या क्षेत्रामध्ये, ह्या परिस्थितीमध्ये, ह्या गोष्टीमध्ये तू कमी आहेस. आमेन. आणि ज्या वेळेस नाही का पवित्र आत्मा जाणीव करून देतो, तुम्हाला तो दोष नाही लावत प्रियाने, तुम्हाला नाही का तो नीतिमत्वाबद्दल जाणीव करून देतो, की तू नीतिमान आहेस, तू हे आहेस, तू पेशंट आहेस, आमेन, तू लॉंग सफरिंग आहेस, तू नाही का दयाळू आहेस. आमेन. ह्या गोष्टींची तुम्हाला जाणीव होते. 1 कोरिंथ 13 मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात, आमेन, प्रेम प्रीती काय आहे, आमेन, ती जिथं जिथं प्रीती लिहिले ना तिथं तुमचं नाव टाका, ते तुम्ही आहात. आमेन. लव्ह सफर्स लॉंग. आमेन. प्रीती नाही का सहनशील आहे. समजते मी काय सांगतो? सो जसं जसं तुम्ही नाही का ह्या गोष्टींमध्ये चालता प्रियांनो, आणि जसं जसं तुमच्यामध्ये नाही का पवित्र आत्म्याची नाही का जी संवेदना आहे, पवित्र आत्मा ज्या गोष्टी तुम्हाला जाणीव करून देतो, जसं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये राहता, पवित्र आत्मा सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये नाही का घडवायला लागतो, तुमच्यामध्ये नाही का फळ उत्पन्न करायला लागतो त्या गोष्टी. आमच्या नाही का मीटिंग मध्ये असे पुष्कळ लोक आहेत नाही का. पूर्वी नाही का एक ब्रदर होते चर्चमध्ये, आता ते रिलोकेट असल्यामुळे नाही का दुसऱ्या शहरामध्ये आहेत. सो आधी ते खूप रागीट होते, आमेन, आणि सडनली नाही का त्यांनी नाही का एकदा ग्वाही दिली होती आमच्या मंथली प्रेयर पार्टीमध्ये. ज्यावेळेस आम्ही मंथली प्रेयर पार्टी म्हणून नाही का मीटिंग्स घ्यायचो, त्या मंथली प्रेयर पार्टीमध्ये त्यांनी टेस्टिमनी दिली होती की एकदा नाही का एक प्रकार घडला होता त्यांच्यासोबत. ते तिकीट काढायचं नाही का रांगेत उभे होते, आणि तिकीट काढताना नाही का एका व्यक्तीने मागून त्यांना ढकलून नाही का त्या विंडो मध्ये हात घालून त्याचं तिकीट घेतलं, जेव्हा की ह्यांचा नंबर होता. आमेन. त्यांना आणि थोड्या वेळाने नाही का तो गेला निघून, तर ती व्यक्ती नाही का जी आपल्या मीटिंगला जॉईन व्हायची ना, ती व्यक्ती नाही का एकदम अवाक झाली, आणि त्या व्यक्तीने नाही का आम्हाला फोन करून सांगितलं, टेस्टिमनी दिली चर्चमध्ये, की असं कधी होत नाही, मी खूप रागीट व्यक्ती आहे, मी खूप नाही का चिडचिड होणारा असा व्यक्ती आहे, इगोइस्टिक व्यक्ती आहे, आणि ह्या मागच्या व्यक्तीने नाही का मला ढकलून त्या विंडो मधून तिकीट घेतलं, तर मी जर पूर्वीचा असतो ना तर मी फिरून नाही का त्याच्या कानशिलात लगावली असते. बट मी नाही का मी अवाक झालोय, मी आश्चर्यचकित झालोय माझ्यामध्ये झालेल्या बदलाबद्दल. आमेन. मला समजत नाही की हे सडनली कसं काय माझ्या लाईफ मध्ये झालं. आमेन. त्यावेळेस नाही का त्याला समजलं की आता पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम करतो. आमेन. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये काम करतोय ना, तुमच्यामध्ये चुकीचे स्वभाव आहेत, तुमच्यामध्ये जे नाही का चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्यामध्ये. कदाचित तुम्ही खूप पूर्वी लबाड बोलायचा, कदाचित तुम्ही पूर्वी खूप खोटं बोलायचा, आमेन, कदाचित तुमच्या बोलण्या गणेश नाही का शिव्या असतील, आमेन, कदाचित तुम्ही चिडचिड करायचा पूर्वी. पण आता जेव्हा की नाही का पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा तुम्हाला नाही का तुमच्या धार्मिकतेबद्दल नाही का तुम्हाला आठवण करून देतो, हे तू नीतिमान आहेस, आमेन, हे तू नाही का तुझ्या ठाई भीतीचा नाही तर सामर्थ्याचा, संयमनाचा आणि प्रीतीचा आत्मा आहे. आधी मी नाही का देवामध्ये येण्याच्या आधी मी खूप भेकड होतो, आय मी खूप घाबरायचो, मला भूताचे पिक्चर खूप आवडायचे, हॉरर मूवीज खूप आवडायचे, आणि त्याच्यानंतर बघितल्याच्या नंतर एकदम घरामध्ये एकदम पाय वगैरे वरती करून कॉटवर असं बसायचो, आय मीन पाय सुद्धा खाली करू शकत नव्हतो, मला असं वाटायचं खालून कोणतरी पकडेल पाय, समजतंय. सो नाही का आता नाही का मला जाणीव आहे ह्या गोष्टीची, मला माहित आहे की हे सडनली नाही का आता कुठं गेलं भीती, काहीच नाही. आय मीन आता घरामध्ये नाही का लाईट जरी गेली तरी नाही का मी एकदम व्यवस्थित राहू शकतो, म्हणजे खूप वर्षापासून. पूर्वी मी खूप भेकड होतो, पण ज्या वेळेस नाही का मला जाणीव झाली, मला कळालं की माझ्या ठाई भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, संयमनाचा आणि देवाच्या प्रीतीचा आत्मा आहे. आणि ज्यावेळेस मी घोषणा द्यायला लागलो त्यावेळेस नाही का मला जाणीव व्हायला लागली की सगळ्या गोष्टी आता निघून चालल्यात. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सपोज नाही का तुम्ही पूर्वी खूप भेकड असाल माझ्यासारखं, सो नाही का हे तुमच्यासाठी आहे, घोषणा द्या. आमेन. तुम्ही कोण आहात? निर्भय निर्भीड व्यक्ती आहात तुम्ही. आमेन. तुमच्या स्थायी भीती ऑपरेट करू शकत नाही. परमेश्वराने तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, तर तुम्हाला सामर्थ्याचा, संयमनाचा आणि त्याच्या प्रीतीचा आत्मा दिला. आमेन. आमेन. शैतान तुम्हाला घाबरतोय, आमेन, तो तुम्हाला घाबरतोय प्रियांनो.
आणि तुम्हाला असं वाटत होतंय की तुम्ही घाबरताय त्याला. ही सगळ्यात नाही का खोटी फिलिंग आहे. तुम्ही घाबरत नाही. आमेन. पण तुम्हाला असं वाटतं की मला खूप भीती वाटते, कारण तुमच्या मनामध्ये तुम्हाला नाही का त्या गोष्टी दाखवून नाही का तुम्ही त्या गोष्टी पाहून तुम्ही त्या गोष्टीमध्ये वाढलाय, त्यामुळे तुम्हाला तसं फील होतंय. पण ऍक्च्युली तो तुम्हाला घाबरतोय आणि त्याला ह्याची जाणीव आहे की ह्याला माहितच नाही की हा कोण आहे. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? त्याला माहित आहे की हा नीतिमान आहे. शैतानाला माहित आहे हा नीतिमान आहे. देवाला माहित आहे हा नीतिमान आहे. पण आपल्यालाच माहित नाही की आपण नीतिमान आहे. प्रॉब्लेम हा आहे. समजतंय? देवाला माहित आहे की तुम्ही सगळं इम्पॉसिबल पॉसिबल करू शकता. शैतानाला पण माहित आहे की तुम्ही इम्पॉसिबल पॉसिबल करू शकता. पण तुम्हालाच माहित नाही की तुम्ही इम्पॉसिबल पॉसिबल करू शकता. समजतंय मी काय बोलतोय? सो सगळं काही संभव आहे. आमेन. कारण आता पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही काही पण करू शकता. आमेन. जे काही तुमच्यासाठी अशक्य आहे आता ते शक्य आहे, कारण देवाचा पवित्र आत्मा आहे. आमेन. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जर येशूला पित्याने मेलेल्यातून उठवलं, तर तो सेम पवित्र आत्मा तुमच्यामध्ये देखील राहतो. आमेन. तो सेम पवित्र आत्मा माझ्यामध्ये देखील राहतो. आमेन. बायबल नाही का एका ठिकाणी, मी तुम्हाला अजून एक वचन सांगतो. बायबल एका ठिकाणी नाही का सांगतं, फिलिप्पियस पत्र 4:17. पौल आहे ना त्याच्या चर्चला एक लेटर लिहितोय आणि त्याच्या चर्चला तो काय सांगतो की नॉट दॅट आय सीक गिफ्ट बट आय सीक द फ्रूट दॅट अबाउंड्स टू युअर अकाउंट. आमेन. मी तुमच्याकडे नाही का फिलिपियन्स 4:17. मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, या उलट तुमच्या हिशोबी अधिक प्रवृत्ती वाढेल. आमेन. अपोस्टल पॉल, आमेन, प्रेषित पॉल त्याच्या मंडळी पासून नाही का दानाची अपेक्षा नाही करते, देणगीची अपेक्षा नाही करते. आमेन. तर तो कशाची अपेक्षा करतोय? फ्रूट दॅट अबाउंड्स टू युअर अकाउंट. आमेन. फळ जे तुमच्या नाही का अकाउंटला अबाउंड होते प्रियांनो. आमेन. पवित्र आत्मा, आमेन, प्रेषित पॉल त्याच्या मंडळीपासून नाही का फळाची अपेक्षा बाळगतो. आमेन. येशू देखील नाही का आपल्यामध्ये नाही का फळाची अपेक्षा बाळगतो. आमेन. गिफ्ट तर आपल्याला भेटलेले आहेत, आपल्याला फक्त त्या गिफ्ट मध्ये ऑपरेट व्हायचं आहे. बट फळ इम्पॉर्टंट आहे. आमेन. फळ इम्पॉर्टंट आहे. आमेन. ज्या वेळेस बायबल काय सांगतं की त्याने अंजिराच्या झाडाला पाहिलं निष्फळ, त्याने त्याला श्राप दिला. आमेन. सो आपल्याला काय फ्रूट बेअर करायचे, आपल्याला काय करायचंय? फ्रूट बेअर करायचे. आमेन. आपलं बायबल आपण योहान 15:1 कडे ओपन करू. जॉन 15:1. आमेन. बायबल काय सांगतं? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कधी कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्ही असं झाड आहात जे पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ लावलेले प्रियांनो. आमेन. तुम्ही असे झाड आहात जे हंगामी फळ देते प्रियांनो, ज्याची पाने कधी कोमेजत नाही, असं झाड आहात तुम्ही. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो काही इश्यू नाहीये, तुम्ही नाही का फ्रूट बेअर करताय की नाही ह्याच्याबद्दल नाही का काही शंका नाही. तुम्ही फ्रूट बेअरिंग प्लांट आहात, तुम्ही फ्रूट बेअरिंग ब्रांच आहात. आमेन. तो तुमची साफसूफ करतोय जेणेकरून तुम्ही अधिक फळ द्या. आमेन. समजतं मी काय सांगतो? तुम्ही फ्रूट बेअरिंग ब्रांच आहात, तुम्ही फ्रूट बेअरिंग नाही का फांदी आहात, फळ देणारी तुम्ही फांदी आहात. तो तुमची साफसूफ करतोय जेणेकरून तुम्ही अधिक फळ द्यावं. आमेन. बायबल सांगतं नाही का, जर आपण आपलं बायबल 1 पेत्र 1:23 कडे ओपन करूया. 1 Peter 1:23. प्रेज गॉड. इथं काय सांगतंय? हॅव्हिंग बीन बॉर्न अगेन, नॉट ऑफ द करप्टिबल सीड बट इनकरप्टिबल, थ्रू द वर्ड ऑफ गॉड विच लिव्स अँड अबाइड्स फॉर एव्हर. इथे काय लिहिलंय की आपला नाही का नव्याने जन्म झालाय. आपल्याला काय म्हणतात? बॉर्न अगेन ख्रिश्चन. आपल्याला काय म्हणतात? बॉर्न अगेन ख्रिश्चन, म्हणजे नव्याने जन्म घेतलेले ख्रिस्ती. आमेन. नव्याने जन्म घेतलेले मसीही. आपला नव्याने जन्म कशाद्वारे झालाय माहितीये का? नाशवंत बीजाच्या द्वारे नाही झाला आपला नव्याने जन्म. आमेन. तर आपला नव्याने जन्म कशासाठी झालाय? कशाच्या द्वारे झालाय? अविनाशी बीजाच्या द्वारे झालाय. आमेन. आपला नव्याने जन्म कशाच्या द्वारे झालाय? अविनाशी बीजापासून झालाय. आमेन. त्या आदमला विसरून जावा. आमेन. आता तुमचा जन्म कशाने झालाय माहितीये का? तुम्हाला जर नाही का तुमचा नाही का असं वाटत असेल की तुमचा आदी पुरुष किंवा नाही का आदी माता पिता आदम आणि हवा आहेत,
तर ते विसरून जा. बायबल काय सांगतं, आता आपला जन्म, इफ यू आर बॉर्न अगेन, जर आपण नाही का नव्याने जन्म घेतलाय, तर आपला नव्याने जन्म कशाच्या द्वारे झालाय? देवाच्या अविनाशी वचनाच्या द्वारे झालाय. आमेन. आता तुमचा नव्याने जन्म आदम आणि हवाच्या द्वारे नाही झाला प्रियांनो. आमेन. सो डोंट लुक टू ॲडम अँड ईव्ह ॲज युअर नाही का पहिलेचे नाही का पॅरेंट्स, असं नका पाहू. आमेन. आपला नव्याने जन्म कशाच्या द्वारे झालाय? देवाच्या वचनाच्या द्वारे झालाय. आणि देवाचं वचन कसं आहे? अविनाशी आहे. आमेन. इफ यू आर बॉर्न ऑफ द इनकरप्टिबल सीड, आमेन, जर तुम्ही अविनाशी बीजापासून जन्मलाय, आमेन, जर तुम्ही अविनाशी बीजापासून जन्मलाय प्रिय, तर तुम्ही नाही का मोर दॅन अ कॉन्करर आहात. आमेन. बायबल काय सांगतं? इफ वी आर बॉर्न ऑफ इनकरप्टिबल सीड, वाचा कोणीतरी, having been born again, not of the corruptible seed, but incorruptible, through the word of God, which lives, abides forever. Which lives and abides forever. बीजापासून झालाय. Amen. तुम्हाला माहितीये का, whatever is born of God overcomes the world. Amen. जे काही नाही का देवापासून जन्मलंय ते जगावर जय मिळवतं बायबलचं. Amen. We are born of God. Amen. देवाच्या वचनाच्या द्वारे जर तुमचा जन्म झालाय, तर आपण कोण आहे? विजयी आहे. आमेन. देवाच्या वचनाच्या द्वारे माझा जन्म झालाय, देवाच्या वचनाच्या द्वारे तुमचा जन्म झालाय. आमेन. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांचा जन्म झाला. आमेन. बोला, माझा जन्म देवाच्या अविनाशी बीजाद्वारे, अविनाशी वचनाच्या द्वारे. आमेन. आमेन. आणि जे काही देवापासून जन्मते प्रियांनो, ते जगावर जय मिळवते. आमेन. ह्या जगामध्ये खूप क्लेश आहेत, ह्या जगामध्ये खूप ताडण आहे, ह्या जगामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, ह्या जगामध्ये खूप समस्या आहे, ह्या जगामध्ये खूप परीक्षा आहे. बट फिअर नॉट. आमेन. त्याने ह्या जगाला जिंकलंय प्रियांनो. आमेन. फिअर नॉट. ह्या जगाला त्याने जिंकलंय. आणि तुम्ही ख्रिस्ताच्या आतमध्ये, जर येशूने ह्या जगाला जिंकले, तुम्ही ऑटोमॅटिकली जिंकले. बिकॉज यू आर डिपॉझिटेड इन ख्राइस्ट. आमेन. तुम्ही ख्रिस्ताच्या आतमध्ये, जे येशूने केलंय ते तुम्ही केले याचा अर्थ. आमेन. त्याने जर ह्या जगावर विजय मिळवलाय, तुम्ही ह्या जगावर विजय मिळवलाय. त्याने जर वासनावर विजय मिळवलाय, तुम्ही वासनावर विजय मिळवलाय. आमेन. त्याने शैतानाच्या परीक्षेमध्ये विजय मिळवलाय, तुम्ही शैतानाच्या सर्व परीक्षेमध्ये विजय मिळवलाय. आमेन. कोणता थॉट तुम्हाला सांगतोय की तू फेलियर आहे? आमेन. कोणता थॉट तुम्हाला सांगतोय की तू पडलाय? आमेन. ह्या सगळ्या सिन कॉन्शियसनेस मधून बाहेर निघा प्रियांनो. आमेन. देयर इज देअरफॉर नो कॉन्डमनेशन टू दोज हू आर इन ख्राइस्ट. आमेन. यू आर इन ख्राइस्ट. जर तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये आहात, तुम्ही विजयी आहात. आमेन. इफ यू आर, तुम्ही जर नाही का आउटसाइड विचार करताय, तर तुम्हाला ती भीती आहे. बट देवाने तर तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवलंय. तुम्हाला स्वतःला नेहमी आठवण करून दिली पाहिजे की मी ख्रिस्त येशू मध्ये आहे. आमेन. तुम्हाला नेहमी स्वतःला नाही का रिमाइंड करता आलं पाहिजे की मी नीतिमान आहे, मी पवित्र आहे. आमेन. मी एक फ्रूट बेअरिंग ट्री आहे. आमेन. आय एम प्रोड्युसिंग फ्रूट. Amen. I am producing fruits of righteousness. Amen. I am producing the fruit of the spirit. Amen. मी पवित्र आत्म्याचं फळ प्रोड्यूस करतोय. आमेन. तुम्हाला घोषणा देऊन स्वतःला नाही का बदलायचं. बायबल काय सांगतं? ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आमेन. तुमचा पालट होणार जेव्हा तुम्ही नाही का स्वतःला रिमाइंड करणार की तू रायचियसनेस आहे. आमेन. तुम्हाला नाही का शैतान किंवा तुमचे विचार सारखं सारखं तुम्हाला नाही का आठवण करून देत आहे, हे तू पापी आहे, हे तू फेलियर आहे, हे तुला जमणार नाही. आमेन. गप्प बसून नाही का सहन नका करू. डोंट बी पॅसिव्ह. यू आर नॉट यूज मी कचरे का डब्बा. आमेन. यू आर अ न्यू क्रिएशन. आमेन. यू आर बॉर्न ऑफ गॉड. And whatever is born of God overcomes the world. Amen. जे जगा देवाच्या नाही का वचनाच्या द्वारे जन्मतय प्रियांनो, ते ह्या जगावर विजय मिळवतो. आमेन. आणि आपला विश्वास आहे, बायबल पुढे सांगतो की आपला विश्वास ह्या जगावर विजय मिळवतो. आमेन. आपल्या विश्वासाच्या द्वारे आपण समस्येवर चालायला लागतो, प्रॉब्लेम वर चालायला लागतो. इट इज आवर फेथ which overcomes the world. Yes, are you understanding me what I'm saying? So we are born of God. पुढे जर तुम्ही वाचाल स्तोत्र संहिता 1:3 मध्ये जर पुढे वाचाल, इथं लिहिलंय गॉड्स प्लांटिंग. आमेन. देवाने प्लांट केले तुम्हाला, याचा अर्थ देवाने पेरले तुम्हाला. आमेन. इफ यू आर हिअर इन किंग्स अँड प्रीस्ट, इट इज गॉड हॅज सोन यू. आमेन. यू आर नॉट ऍक्सिडेंटली हिअर. आमेन. तुम्ही अपघाताने या ठिकाणी नाही. गॉड हॅज सोन यू हिअर फॉर दिस.
आमेन. परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी पेरलंय. यू आर प्लांटिंग ऑफ गॉड. यू आर प्लांटेड बाय गॉड. आमेन. देवाने तुम्हाला पेरलंय या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी नाही का अपघाताने आले नाहीत. आमेन. देवाने तुम्हाला या ठिकाणी पेरलंय. त्याला माहित आहे की ह्या भूमीमध्ये ही वाढेल. त्याला माहित आहे की ह्या भूमीमध्ये ही नाही का राईज होईल. त्याला माहित आहे ह्या भूमीमध्ये ही वाढेल, ही टिकेल आणि फळ उत्पन्न करेल. आमेन. आपल्याला काय करायचं? फक्त आपल्याला बनवून राहायचंय. आपल्याला फक्त रेग्युलर यायचंय. आमेन. जसं पास्टर शिकवतोय ना का ते करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. आमेन. तेव्हाच तुम्ही फ्रूट देणार जेव्हा तुम्ही ग्राउंडेड असाल प्रियानो. इफ यू आर नॉट ग्राउंडेड देन नोबडी कॅन एक्सपेक्ट फ्रूट. सपोज नाही का तुम्ही आंब्याची कोय पेरली जमिनीमध्ये. आमेन. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ओपन करून बघाल का किती आलंय झाड? नाही. इट हॅज टू बी ग्राउंडेड फॉर लॉंग टाइम, फॉर इयर्स. आमेन. त्या आंब्याच्या बियाला किंवा कोयला खूप वर्ष नाही का, खूप वर्षाच्या नंतर ते झाड होतं. त्याच्यानंतर ते फ्रूट बिअर करायला लागतं. मला असं माझं ऐकण्यात असं आहे, आय एम नॉट नाही का, मला जास्त माहित नाही, बट एक पिढी जाते. सपोज माझ्या वडिलांनी जर आंबा लावलाय तर नाही का ते म्हातारपणात खातील किंवा त्यांची पुढची पिढी खाईल. लवकर नाही का आंबा येत नाही. खूप वर्ष नाही का त्याची नाही का मेंटेनन्स करावं लागतं, पाणी द्यावं लागतं, खत पाणी घालावं लागतं नाही का. खूप सारे उन्हाळे पावसाळे खाल्ल्यानंतर काही वर्षानंतर नाही का ते झाड होतं. त्याच्यानंतर परत खूप काही वर्षानंतर ते फळ द्यायला लागतं. प्रियानो, आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तुमचा काल नाही का नवीन जन्म झालाय, लगेच आज सगळे फ्रूट नाही देऊ शकणार तुम्ही. समजते? सो बी रेग्युलर टू द चर्च. आमेन. रेग्युलर चर्च मध्ये या, नाही का संदेश ऐका, वचनावर मनन करा. आमेन. वचन जे सांगते ते तुम्ही आहात. आमेन. ह्याच्यावर विश्वास ठेवा. कदाचित तुमचे तर्क वितर्क ह्याच्या विरुद्ध उभे राहतील, वचनाच्या विरुद्ध. आमेन. पण असले कुठलेही तर्क वितर्क असू द्या. आमेन. परमेश्वराचं वचन सक्षम आहे ते सगळे स्ट्रॉंग होल्ड पुल डाऊन करण्यासाठी. आमेन. देवाचं नाही का शस्त्र सामग्री सक्षम आहे अशा स्ट्रॉंग होल्ड्सला नाही का खाली ओढायसाठी आणि डिस्ट्रॉय करायसाठी. आमेन. हे सगळे तर्क वितर्काच्या पलीकडे परमेश्वराच्या वचनाचं सामर्थ्य आहे. प्रिय, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो तुम्ही नाही का देवाच्या वचनामध्ये जर टिकून राहाल प्रियांनो, देवाच्या आत्म्यामध्ये जर बनून राहाल, तर बायबल काय सांगते? हे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ आहेत. समजते मी काय सांगतो? हे फळ तुम्ही कधी देणार? ज्यावेळेस तुम्ही आत्म्याबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर राहाल, पवित्र आत्म्याबरोबर चालाल, पवित्र आत्म्याबरोबर बोलाल, पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता कराल, त्यावेळेस तुम्ही फळ उत्पन्न करणार. आमेन. रेग्युलर चर्च अटेंड केल्याने नाही होणार फळ. समजतंय? तुमचं नातं पवित्र आत्म्यासोबत कसं आहे? कारण पवित्र आत्मा आपल्याला पाठवलाय, आपल्यासाठी पाठवलाय प्रियांनो, जेणेकरून आपण पवित्र आत्म्यासोबत नाही का नात्याने राहावं प्रियांनो, पवित्र आत्म्यासोबत बोलावं, कम्युनिकेशन करावं. आमेन. अँड प्रेयर इज अ 2-way कम्युनिकेशन, नॉट 1-way कम्युनिकेशन. फक्त तुम्ही बोलणार आणि तो ऐकणार असं नाही. आमेन. कित्येक वर्ष नाही का काही लोक फक्त एकटेच बडबड करतात नाही का, ते वाटच बघत नाही की प्रभू आज तू बोल. प्रेज गॉड. तुम्ही असं पाहिलं का कम्युनिकेशन कोणतं? की फक्त एक पार्टी बोलते, दुसरी पार्टी फक्त ऐकून घेते? नाही. इट हॅज टू बी अ 2-way कम्युनिकेशन. आमेन. आतापर्यंत फक्त तुम्हीच बडबड करताय, तुम्हीच बोलताय, तर आज घरी जा, देवाबरोबर बसा आणि देवाला म्हणा आज फक्त तू बोल प्रभू, मी ऐकायसाठी आले. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? अँड जस्ट स्पेंड देवाबरोबर फक्त वेळ घालवा. आमेन. तुम्हाला रिलीव्ह वाटेल, तुम्हाला आनंद वाटेल प्रियांनो, की खूप महत्वाचा नाही का वेळ घातला मी आज, नाही का एक VIP टाइम स्पेंड केलाय परमेश्वराच्या सोबत. समजते मी काय सांगतो? अजून जर नाही का तुम्ही गलतीकरास 5:22 मध्ये पुन्हा आले ना, तर तिथं एक महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, जे मला हायलाइट करायची. गॅलेशियन 5:22 तिथे नाही का, हा मी सांगतो, तिथं पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ लिहिले. आमेन. काय लिहिलंय तिथं? जरी 9 आहेत तरी ते प्लुरल नाहीये. तिथं ग्रीक शब्द आहे कार्पोस. इट्स अ सिंग्युलर वर्ड. म्हणजे हे एक फळ आहे प्रिया.
ज्याचे नाही का वेगवेगळे लेयर्स आहेत. सपोज फॉर एक्झाम्पल मँगो, आंबामध्ये कोय, त्याच्यानंतर नाही का येल्लो वाला भाग, त्याच्यानंतर साल्ट. त्या कोईच्या आतमध्ये पण अजून सीड असतं. समजतंय? हे काय एक आंबा आहे, हे सगळे काय आहेत त्याचे. तर नाही का बायबल पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिण्यात आले. पवित्र आत्म्याने तिथे नाही का फ्रूट हा शब्द लिहिलाय. फ्रुट्स नाही, इट्स नॉट अ प्लुरल वर्ड, इट्स कार्पोस. ग्रीक मध्ये कार्पोस आहे. आमेन. सो पवित्र आत्म्याचं फळ आहे, एकच फळ आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? एकच फळ आहे पण त्याचे वेगवेगळे लेयर्स आहेत. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो नाही का जर तुम्ही नाही का नीट वाचाल तर तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिले नाही का इट्स अ सिक्वेन्स. नाही का सगळ्यात पहिलं ज्यावेळेस नाही का तुम्ही पवित्र आत्म्याने चालाल नाही का, लव्ह, जॉय, पीस, हॅपीनेस, मीकनेस, जेंटलनेस, लॉंग सफरिंग, नाही का जसं तुम्ही नाही का वाचाल ना. सो नाही का आम्ही नाही का एक प्रत्यक्षिक केलं होतं. आम्ही पूर्वी चर्चमध्ये जायचो, आमच्या पास्टरने खूप सुंदर शिकवलं होतं. सो सगळ्यात पहिले नाही का लव्ह असे पात्र नाही का वेगवेगळे भरून ठेवलेले असायचे. सो पाणी भरल्यानंतर सगळ्यात पहिलं वालं पात्र कोणतं भरतंय? प्रीतीचं. ते प्रीतीचं पात्र भरून त्याच्यानंतर आनंद, त्याच्यानंतर सहनशीलता. म्हणजे असं सिक्वेन्सनी नाही का शेवटपर्यंत पोहोचतो. शेवटी काय? इंद्रिय दमन. आमेन. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर नाही का वेळ स्पेंड करता, नाही का तुमच्यामध्ये नाही का प्रीती दिसायला लागते. हळूहळू मग नाही का जेव्हा की प्रीती नाही का परिपूर्ण होईल, तुमच्यामध्ये आनंद दिसायला लागतो. आमेन. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो प्रीती, आनंद, पुढे काय? सहनशीलता, काय? नम्रता, चांगुलपणा. येस. सो असं सिक्वेन्सनी नाही का आम्हाला खूप सुंदर रीतीने शिकवलं होतं. ज्यावेळेस नाही का आम्ही लहान होतो, आम्ही चर्चमध्ये जायचो त्यावेळेस नाही का. आय स्टील रिमेंबर दोज डेज नाही का. सो नाही का सो पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही नाही का जे फळ आहे ते उत्पन्न करा. इट्स अ सिंग्युलर, एकच फळ आहे. तुम्ही बघा ना तुमच्या बायबलमध्ये वाचा. इट्स नॉट फ्रुट्स, इट्स फ्रूट. येस, इट्स अ सिंग्युलर. एक वचन आहे, अनेक वचन नाहीये. मराठी? येस निर्मला आंटी? एक वचन आहे, अनेक वचन नाहीये. फळे लिहिले का तिथं? फळ लिहिले आणि 9 गोष्टी दिल्यात. फळ लिहून काय दिले? 9 गोष्टी दिल्यात. मराठी बायबल मध्ये पण तेच आहे ना? येस, मराठी बायबल कोणी वाचा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ असं लिहिले. फळे नाही लिहिलं आणि 9 गोष्टी सांगितल्यात. म्हणजे ह्या 9 गोष्टी एका फळाच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वेगवेगळ्या लेयर्स आहेत, एका फळाच्या वेगवेगळ्या भाग आहेत. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? सो ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये राहाल, आमेन, त्यावेळेस तुमच्यामध्ये नाही का हे चेंजेस दिसायला लागतील. तुम्ही नाही का प्रीतिमय व्हाल, तुमच्यामध्ये आनंद दिसायला लागेल, तुमच्यामध्ये सहनशीलता दिसायला लागेल, तुमच्यामध्ये चांगुलपणा दिसायला लागेल. आमेन. आणि सो ऑन. आमेन. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताय, सगळे फळ दिसायला लागतात तुमच्यामध्ये. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो ज्यावेळेस परमेश्वर येणार त्यावेळेस नाही का आपल्यामध्ये हे फळ पाहणार. आमेन. आपण नाही का आपल्याला नाही का किती रिसिव्हिंग आहोत हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस वचन चालतं, आपण काय लोक फक्त प्रेझेंटी द्यायला येतात. नो, आपल्याला देवाच्या आत्म्याबरोबर नातं संबंध बिल्ड करायचे, त्याच्याबरोबर बोलायचे. हे नाही का फक्त 1 वे कम्युनिकेशन नाहीये, इट्स अ 2 वे कम्युनिकेशन. तो पण बोलणार. समजते मी काय सांगतो? तो सुद्धा बोलणार. तो तुम्ही नाही का तुम्ही ड्राईव्ह करत असताना तुमच्याशी बोलेल. आमेन. तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्याशी बोलेल. आमेन. तो खूप टॉकेटिव्ह आहे. तुम्हाला सांगू का, सगळं बायबल जर वाचाल ना, बायबल मधला सगळ्यात टॉकेटिव्ह पर्सन आहे गॉड हिमसेल्फ. आमेन. तुम्हाला नाही का देवाबद्दल नाही का देवाबरोबर नेहमी नाही का एक कंप्लेंट असते की देव बोलतच नाही माझ्याशी. बट लेट मी टेल यू नाही का सगळ्यात टॉकेटिव्ह पर्सन बायबल मधला परमेश्वर आहे. आमेन. तुम्ही देवाशी नाही का प्रेयर करा, देवाशी बोला की माझ्या आत्मिक कान खोल, मला तुला ऐकू दे. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो ज्यावेळेस तुमचे आत्मिक कान खोलतील ना, तो नेहमी तुम्ही यू विल फाइंड दॅट ही इज ऑलवेज टॉकिंग टू यू. आमेन. येस. सो आज आपण काय शिकलोय की पवित्र आत्माची फळं
आपल्यामध्ये नाही का उत्पन्न झाले पाहिजे. आणि पवित्र आत्म्याची फळं कशी उत्पन्न होणार? ज्यावेळेस आपण नाही का पवित्र आत्म्यामध्ये बनवून राहतो, ज्यावेळेस आपण ग्राउंडेड राहतो. ग्राउंडेड म्हणजे आपण रेग्युलर चर्चमध्ये येतो. आमेन. आपल्यामध्ये नाही का मग पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ दिसायला लागतात. का? रेग्युलरली तुम्ही वचन ऐकताय. वचन काय दाखवतो? वचन काय दाखवतो? अन्न दाखवतो. आमेन. ज्यावेळेस अन्न भेटतं आपण काय होतो? हेल्दी होतो. आमेन. ज्यावेळेस प्रार्थना करतो आपण कसरत करतो. अंडरस्टँडिंग मी? सो असं नाही का आपली वाढ व्हायला लागते प्रिय, अशी आपली वाढ व्हायला लागते. ज्यावेळेस घरी आपण बायबल वाचतो, ज्यावेळेस आपण नाही का आराधना करतो, प्रार्थना करतो, आपण कसरत करतो, खातो, व्यवस्थित डाएट आपला होतो, त्यावेळेस पुढे चालून काय होतं? आपले मसल्स डेव्हलप होतात. आपला फेथ मसल नाही का दिसायला लागतो. आणि ज्यावेळेस फेथ मसल दिसायला लागतो आपली बायिंग कॅपॅसिटी वाढते. आय मीन, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग?